नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम, वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? थंडी वाटते वाटते. ओके. आज आपण 7 चक्रांची संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि 7 चक्र आधी आपण समजून घेऊया आणि त्यानंतर मी स्वतः तुमच्या 7ही चक्रांची हीलिंग करून देणार आहे. ओके. 7 चक्र म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये 7 चक्रास असतात. जेव्हा आपला जन्म होतो, म्हणजे आपण लहान असतो, तर हे 7 चक्र सुद्धा कडी स्वरूपामध्ये असतात. ओके. 7 चक्र कडी स्वरूपामध्ये असतात आणि जसे आपण मोठे होत जातो, तसे ते असे फुलासारखे उमलत जातात. ओके. आता कुठला फुल कधी-कधी फुलं बघा, सगळे फुलं सारखी उमलतात काय? नाही. प्रत्येक फूल वेगळा-वेगळा उमलतो. कोणतं फूल खूप जास्त उमलतं, कोणता कमी असं म्हणजे कमी जास्त असं. त्याचप्रमाणे आपले 7ही चक्र सुद्धा असतात. 7ही चक्र बॅलन्स राहत नाही. ओके. कुणाचा थ्रोट चक्र कमी उमललेला असेल, म्हणजे तो बॅलन्स नाही आहे. खूप जास्त प्रमाणात उमललेला असेल, म्हणजे आणि त्यानंतर आपल्याला काय-काय प्रॉब्लेम्स होतात. जे चक्र आपले बॅलन्स नसले, तर काय-काय प्रॉब्लेम्स होतात, ते आपण सगळी संपूर्ण माहिती घेणार आहोत. ओके, सो रेडी? मी पी-पी-टी एक शेअर करते आहे. 1 मिनिटं. तुम्हाला स्क्रीन दिसते सर्वांना? ओके, गुड. आधी आपण 7 चक्र कुठे-कुठे त्यांची जागा बघून घेऊया आणि रंग बघूया आणि मग त्यांचे बीजमंत्र बघूया. ओके. पहिला चक्र आपण जेव्हा मेडिटेशन वगैरे करतो, तर क्राउन चक्रापासून न करता आपल्याला रूट चक्रापासून म्हणजे खालून वरपर्यंत आपल्याला बीजमंत्रांचं उच्चारण करायचं असतं. ओके. तर पहिला चक्र आपला आहे मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र. याचं बीजमंत्र आहे लम. याची जागा बघा आणि रंग आहे याचं लाल. एकदा जागा बघून घ्या. आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारचे हे 7ही चक्र स्थित असतात. बघा. दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र. बीजमंत्र आहे याचं वम. तिसरं मणिपूर चक्र. बीजमंत्र रम. चौथं आहे अनाहत चक्र. याचं बीजमंत्र आहे यम. 5वं आहे विशुद्ध चक्र. बीजमंत्र आहे हम. 6वं अजना चक्र म्हणजेच थर्ड आय चक्र म्हणतात. याचं बीजमंत्र आहे ओम. आणि 7वं चक्र आहे क्राउन चक्र. याचं बीजमंत्र आहे कोणी कोणी उम किंवा ओम. हे जे 2 चक्र असतात आपले, म्हणजे थर्ड आय चक्र आणि क्राउन चक्र, हे ध्यानाचे चक्र आहे. ओके. याचे रंग बघा. पहिला लमचा रंग आहे रेड. वम ऑरेंज कलर, म्हणजे स्वादिष्ठान चक्राचे कलर आहे ऑरेंज. मणिपूर चक्रांचा येलो कलर आहे म्हणजेच पिवळा कलर. अनाहत चक्र म्हणजेच याचं ग्रीन हिरवा कलर आहे. विशुद्ध चक्राचे कलर आहे आसमानी. थर्ड आय चक्राचं जांभळी कलर आणि क्राउन चक्राचं पिंक किंवा व्हाईट असं 2 कलर असतात. ओके.
याची जागा समजली सर्वांना? जागा, कलर आणि बीज मंत्र, हे 3 गोष्टी कळल्या? 3 गोष्टी कळल्या. ज्यांना नाही कळल्या ते मला विचारू शकतात. तिन्ही गोष्टी कळल्या सर्वांना? ओके, गुड. चलो, आता आपण बघूया. पहिला चक्र आहे ऋतचक्र म्हणजेच मूलाधार चक्र. मला एक सांगा, एखादी झाड, झाडाचं सगळ्यात मेन काय असतो? जड म्हणजेच रूट. ठीक आहे. मग झाडाचं रूट जर कमकुवत असलं तर काय होईल? झाड लवकर कोसळेल. झाड स्ट्रॉंग राहत नाही. बरोबर आहे? त्याचप्रमाणे आपला जो मूलाधार चक्र आहे म्हणजेच रूट चक्र, हे सुद्धा जसं झाड तसंच त्याप्रमाणेच आपलं हा चक्र सुद्धा असतो. हा चक्र आहे पाठीच्या कणा, जिथे आपल्या तळाशी पाठीच्या कणा संपतो म्हणजे सगळ्यात शेवटी. याची जागा आहे आपल्या पाठीच्या कण्याच्या तळाशी. जेव्हा मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र जेव्हा असंतुलित असतो आणि कमकुवत होतो तेव्हा संधिवात, पाठीच्या कण्यातील समस्या, रक्तविकार, कर्करोग आणि एलर्जी सारखे आजार होऊ शकतात. या चक्राच्या बॅलन्स न होण्यामुळे, जसे बघा, म्हातारपणी आपलं आपलं जे हे पाठीचं आहे तो कसं असं धनुष्यबाणासारखा वागतो म्हातारपणी. पण कुणाकुणाला यंग म्हणजे जेव्हा ते असे काही कमी वयामध्ये जातात तरी त्यांचं असं 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 वागत असतो. तर का बरं? यांचा हा चक्रा बॅलन्स नसतो. म्हातारपणी काय, म्हातारपणी झालं तर काही प्रॉब्लेम नाही कारण त्यांची वय झालेली असते. पण हे कमी वयामध्ये असं होणं चांगली गोष्ट नाही. म्हणजे समजायचं की आपला हा मूलाधार चक्र बॅलन्स नाही आहे. मग आता याला बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? या मूलाधार चक्राला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला लम या उच्चाराचं ध्यान करावं लागेल. जे मी तुम्हाला काल बोललेली होती की 7 चक्रांचं मेडिटेशन, जो मी तुम्हाला ऑडिओ स्वरूपामध्ये आज तुम्हाला देणार आहे. तर आपल्याला या 7ही चक्रांना बॅलन्स करण्यासाठी मेडिटेशनची खूप आवश्यकता असते. म्हणजे आपण प्रत्येक चक्राला 3 मिनिटं देत असतो. 7 चक्राला 3-3 मिनिटं असं तो 21 म्हणजे 21 मिनिटाचा ध्यान आपलं मेडिटेशन ऑडिओ आहे. ओके. मूलाधार चक्र समजलं सर्वांना? गुड. सेकंड आहे स्वादिष्ठान चक्र. नाभीच्या खाली थोडं. गुणधर्म काय आहे? सर्जनशीलता, आनंद, भावना आणि लैंगिक ऊर्जा. बीज मंत्र आहे यांचं हो. हे चक्र नाभीच्या थोड्या खाली श्रोणीमध्ये स्थित असतं. याला लिंग चक्र असेही म्हटलं जातं. हे चक्र प्रजनन, अवयव आणि मूळथडी नियंत्रण ठेवते. त्यांना ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र करत असतं. हे चक्र जर बॅलन्स नसलं तर युरिन प्रॉब्लेम्स होऊ शकतात. युरिनचे जेही प्रॉब्लेम्स असतात आणि थोडं ते लैंगिक जे प्रॉब्लेम असतात ते सुद्धा या चक्राचे बॅलन्स नसल्यामुळे होऊ शकतं. ओके. थर्ड चक्र आहे मणिपूर चक्र. नाभीच्या वर म्हणजे पोटाच्या मध्यभागी हे चक्र स्थित असतं. याचं गुणधर्म आहे इच्छाशक्ती, आत्मसन्मान आणि आत्मनियंत्रण. हे चक्र नाभीच्या अगदी वर शरीराच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला स्थित असतं मणिपुरी चक्र. ओके. हे चक्र ज्ञानाचे प्रतीक मानले जातं. या चक्राला ज्ञानाचं प्रतीक असं मानलं जातं. हे चक्र शरीराच्या महत्वाच्या अवयवांना नियंत्रण करण्याचे काम करतं. हे चक्र शरीराच्या महत्वाच्या अवयवांना कंट्रोल म्हणजेच नियंत्रण करण्याचे कार्य करत असतं.
त्यांना ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य हे मणिपूर चक्राचं असतं. ओके. जेव्हा हे चक्र कमकुवत असेल, समजा एखाद्याचं चक्र कमकुवत हा चक्र कमकुवत असेल, तेव्हा त्याला यकृत म्हणजे पोटाचे जे आजार असतात, लहान मोठे आतडे, अपेंडिस, फुफ्फुसे, हृदय आणि शरीराच्या चैतन्यशीलतेला अधिक नियंत्रित करण्याची कामं सुद्धा हा चक्र करत असतो. बॅलन्स नसल्यामुळे काय आजार होऊ शकतात? फुफ्फुस, लहान मोठे आतड्यांमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, ते याच मणिपूर चक्रामुळे होतात. अपेंडिक्सचे प्रॉब्लेम्स आहेत, ते या चक्रामुळे होत असतात. ओके, बॅलन्स नसलं की हे प्रॉब्लेम्स होतात. चौथं चक्र आहे अनाहत चक्र म्हणजेच हार्ट चक्र. छातीच्या मध्यभागी हृदयाजवळ. गुणधर्म आहे प्रेम, दया आणि नातेसंबंध. आता विचार करा की हा चक्र जर एखाद्याच्या खूप उमललेला आहे. सर्वांचे चक्र हे बॅलन्स सारखे नसतात. एखाद्याचा कमी उमललेला आहे, एखाद्याचा जास्त उमललेला आहे. एखाद्याचा हा चक्र खूप जास्त प्रमाणात उमललेला आहे म्हणजे त्याला सगळ्याच लोकांची खूप जास्त प्रमाणात दया येते, खूप जास्त. एखाद्याला म्हटलं की कमी उमललेलं असेल, त्याला कुणाचं काहीही समोर कोणी मरणही पावलं असेल तरी त्याला त्याची काही घेणं-देणं नाही राहत. ओके. हे चक्र शरीराच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंच्या मध्यभागी स्थित आहे. हे चक्र हृदय, थायमस ग्रंथी नियंत्रित करण्याचे काम करत असतं. त्यांना ऊर्जा प्रदान करतो. ओके. जेव्हा राग, ताण आणि नकारात्मक भावना मणिपूर चक्रावर दबाव आणतात, तेव्हा ते त्यांच्या हृदय चक्रात स्थानांतरित करते. जेव्हा हे चक्र बॅलन्स नसतील, समजा एखाद्याचा हा चक्र बॅलन्स नसेल, तर त्याला दमाची शिकायत बघा आता भरपूर लोकांना दिसतं आपल्याला, की दमाच्या शिकायत होत असतात. क्षयरोग आणि फुफ्फुसासंबंधी आजार होत असतात. ओके. या चक्राला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला यमचं उच्चारण करावं लागेल 3 मिनिटं दररोज. फिफ्थ आहे, 5वं आहे विशुद्ध चक्र म्हणजेच थ्रोट चक्र. हे आहे गळ्याच्या मध्यभागी म्हणजे इथे. ठीक आहे. मग एखाद्याला आपली गोष्ट समोरच्याला म्हणजे व्यक्त करता येत नाही. कुणाचा स्वभाव कसं असतं, की व्यक्त होता येत नाही कुणाच्याही समोर. मनात भरपूर काही आहे. त्याला भरपूर काही बोलायचं असतं. पण त्याला एक्सप्लेन म्हणजे समजत नाही, की मी काय करू, कसं बोलू म्हणून. म्हणजे समजून घ्यायचं, की या व्यक्तीचं थ्रोट चक्र बॅलन्स नाही आहे. तर विचार करा. हा चक्र घशाच्या मध्यभागी स्थित असते. हे चक्र घशा, थायरॉइड ग्रंथी आणि या ग्रंथीला नियंत्रण करण्याचे काम आणि ऊर्जा प्रदान करण्याचे काम थ्रोट चक्रांचं असतं. एखाद्याला बोला आपण काय म्हणतो हा किती म्हणतो त्याला काय म्हणजे जे बोलत नाही खूप कमी बोलतो त्याला काय म्हणतात मला पण आठवत नाही. असतं कोणाचा स्वभाव की आपण किती बडबड करा किती बडबड करा तो बोलतच नाही. ओके. समजून चला की त्याच्या हा थ्रोट चक्र बॅलन्स नाहीये. आणि एखादी व्यक्ती एवढा बडबड करतो, एवढं बडबड करतो, की खूप आपल्याला कंटाळा येतो. आपण त्या व्यक्तीला म्हणतो जरी आपल्याला डोळ्यासमोर आलं, की "अरे, हा आला काय बडबडा." असं आपण म्हणजे खूप जास्त बडबड म्हणजे समजायचं, की हा चक्र त्याचं बॅलन्स नाही आहे. खूप जास्त प्रमाणात उमलल्या असल्यामुळे त्याचा स्वभाव तसं आहे. ओके. हं. 6वं चक्र आहे आज्ञाचक्र. मी तुम्हाला जे 2 म्हटलं होतं. पहिला 6वं चक्र आपले आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय चक्र. भुवयांच्या मध्यभागी म्हणजेच कपाळावर हे चक्र स्थित असतं. ओके. हे चक्र जर कमकुवत असेल, समजा हे चक्र जर एखाद्याचे कमकुवत असेल, त्याला अपचन, नाकासंबंधी म्हणजे इथे जे आहे ते या नाकासंबंधीचे जे आहेत काही आजार असतील,
आपलं जे नाकासंबंधीच्या या मणिपूर चक्र याच्यामुळे थर्ड आय चक्रामुळे हे आजार होऊ शकतात. म्हणून या चक्राचा जो उच्चारण आहे ओम, ओमचं उच्चारण करणं गरजेचं आहे. आपण ओमचं उच्चारण दररोज 3 मिनिटं करायला पाहिजे. हा चक्र ध्यानाचा चक्र मानला जातो. दोन चक्र जे आहे जो थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र याला ध्यानाचं चक्र असं म्हटलं जातं. एकाग्रतेचं पण चक्र हाच आहे. आणि सातवं जे शेवटचं चक्र आहे ते क्राऊन चक्र. क्राऊन चक्र कुठे असतं? इथे. आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा बघा इथे टाळू आपली अशी टाळू बघा जागा अशी दबत असते ही. ओके म्हणजे हा क्राऊन चक्र. एखाद्याला तुम्ही बघितलेलं आहे का? की म्हणजे मृत्यू होतो झालेला आहे आणि त्याचे डोळे उघडेच आहे किंवा तोंड उघडं आहे. असं बघितलेलं आहे का कोणी? मग आता हे का बरं होतं? जर त्या तोंड उघडं आहे, डोळे असे उघडे आहे, तर आपल्याला जन्म सुद्धा इथूनच मिळतं आणि मृत्यू सुद्धा आपण इथूनच आपला जीव जात असतो. ओके. क्राऊन चक्रामधूनच आपलं जीव आणि जीव मिळतो आणि जीव जातो सुद्धा. मग जेव्हा मृत्यूचं दार उघड होतो, त्या व्यक्तीचं मृत्यूचं दार उघड होतं आणि त्याला जावं लागतं. पण तो व्यक्ती घाबरलेला असतो. म्हणजे त्याला जायचं नसतं आणि तो घाबरलेला आहे. म्हणून जर खूप घाबरले तर त्या तोंडातून जीव गेलेला आहे. एखाद्या व्यक्ती तोंडाद्वारे जीव गेलेला आहे. त्या व्यक्तीचे तोंड उघड असतं म्हणजे म्हणजे त्याचं क्राऊन चक्रामधून जीव नाही जाणार तर गेलं म्हणजे त्या तोंडाद्वारे जीव गेलेला आहे. ओके. आणि एखाद्या व्यक्ती तोंड बंद आहे आणि डोळे उघडे म्हणजे तो त्या घटनेला घाबरलेला आहे म्हणून तो त्याचे डोळे मोठे झाले असे. म्हणजे समजायचं की त्याचा जीव हे डोळ्याद्वारे गेलेलं आहे. आणि एखादी व्यक्ती मृत्यू जरी पावला तरी असं वाटतं आपल्याला की तो झोपलेलाच आहे. वाटतच नाही की हा व्यक्ती मृत्यू पावलेला आहे. म्हणजे त्याचं नॉर्मल म्हणजे जसं आपल्याला क्राऊन चक्रामधून जीव मिळतो आणि जीव इथून जातो तर नॉर्मल तो त्या अवस्थेमध्ये गेलेला आहे. जे लोक ध्यान साधना करत नाही, जे लोक ध्यान साधना करत नाही त्यांना थोडं हे प्रॉब्लेम होते जीव म्हणजे तोंडाद्वारे जातात, डोळ्याद्वारे असं जीव जात असतो. ऑलमोस्ट पीपल. ओके. सातचक्र संपूर्ण सगळ्यांना समजले काय? सातचक्र समजले काय? सातचक्र कळले तुम्हाला? कुठे-कुठे असतात, काय-काय? तर या सातचक्रांचं आपल्याला बॅलन्स करायचं आहे. आता तुम्हाला वाटेल, की आमचं कुठलं चक्र बॅलन्स आहे, कुठलं चक्र नाही आहे. कुणी मेसेज केलेलं होतं का? येस. गुड. कुठलं चक्र बॅलन्स आहे, बॅलन्स नाही आहे, तर आपल्याला आपला स्वभाव कळतो, की कसं आहे. आपल्याला स्वतः स्वभाव, इतरांचा स्वभाव सुद्धा माहिती आहे ना, की कसा आहे म्हणून. तर आपल्याला हे सातही चक्र बॅलन्स असणं का बरं गरजेचं आहे? एखाद्याजवळ पैसा आहे. पैसा आहे, पण त्याला खर्चच करता येत नाही म्हणजे त्याचे हात असे बांधून राहतात. म्हणजे त्याला चक्र बॅलन्स नाही आहे. एखाद्याकडे पैसाच नाही पण त्याला कर्जबाजारी होऊन तो पैसा देतो आहे. कर्ज मागू-मागू पैसा देतो आहे. तरी त्या चक्र बॅलन्स नाही आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला सातही चक्रांचा बॅलन्स असणं खूप महत्वाचं असतं. ओके. आपण सातचक्राचे तो एक छोटं मेडिटेशन घेणार आहोत. त्यासाठी मला सर्वांचे व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. सातचक्रांचं आपण मेडिटेशन घेणार आहोत खूप पॉवरफुल आणि मेडिटेशन नाही तर ते तुमच्या सातही चक्रांची हीलिंग असणार आहे. ओके. सो यासाठी तुमचे व्हिडिओ ऑन असणं गरजेचे आहे. व्हिडिओ ऑन नसतील तर होऊ शकणार नाही. तुम्ही लिव्ह झाली तरी चालेल. ओके. सो सगळ्यांनी जसे करुणा मॅम बसलेले आहेत, क्राउन चक्र टू रूट चक्रापर्यंत दिसतात तसे बसून जायचे आहे. एक ग्लास पाणी थोडं पाणी पिऊन घ्या. दीपक काय जनगम सुवर्णा मॅम सुवर्ण मेघा पूजा पल्लवी येस. आपण आज क्लास संपताना मनी मंत्र सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. ओके. सो रेडी व्हा फास्ट.
हो सुवर्णा मॅम, इट्स ओके. तुमचं झालेलं आहे. मेसेज काय टाकता? तुमची ऑलरेडी झाली होती. मास्टर आहात ना मारिकीचे. बाकीच्यांना बोलते मी. बाकी पल्लवी, दीपक, काय नाव? सो रेडी आहेत सगळे? मेसेज काय होतं, शक्तिपात झालेला नाही आहे. असं काही होतं का? चालेल, तरी मेडिटेट तुम्ही हे करू शकता. शक्तिपात झाला नाही तरी काहीच प्रॉब्लेम नाही. ही तुमच्या 7 चक्रांची हिलिंग आहे. ठीक. सो रेडी सगळे? मधू मॅम सर काय आहेत त्यांचं ते फास्ट. करुणा मॅम, फर्स्ट टाइम जॉईन केलं का तुम्ही? आजचा पहिला दिवस आहे तुमचा? अनम्यूट करा. अनम्यूट करा. तुम्हाला ऑप्शन आलं काय अनम्यूटचं? येस, बोला. हा. नाही फर्स्ट नाही, टाइम नेहमी जॉईन. करते. नाही नाही, रोज करते. फक्त शक्तिपात ते झाला नाही. 7:30ला सकाळी होतं ना, तर ते येस, नाही जमलं मला. शक्तिपात. ठीक आहे. येस, कल्पना मॅम बोला. अनम्यूट करा. अनम्यूट करा. हा हा, माझं शक्तिपात झालेलं नाही. सांगितलं तरी हे करू शकता तुम्ही, म्हणजे जे 7 चक्रांची हिटिंग आहे ते घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मग ते आता शक्तिपात झालं नाही तर परत काय करायचं? शक्तिपात जेव्हा राहील तेव्हा तुम्ही जॉईन करायचं. नंतर करणार का तुम्ही, घेणार का? नाही, आता या बॅचचा शक्तिपात झालाय मॅम. या बॅच मध्ये आता शक्तिपात होणार नाही, झालंय. परत बॅचला ऍडमिशन घ्यावं लागेल का मग? ऍडमिशन नाही, जेव्हा सेकंड थर्ड लेवलला जर तुम्ही ऍडमिशन घेत आहे समजा, तर तुम्हाला सेकंड लेवलच्या शक्तिपाता आधी फर्स्ट लेवलची म्हणजे फर्स्ट लेवलच्या शक्तिपात तुम्हाला करून देता येईल. हम्म. ओके. या बॅचला आता शक्तिपात होणार नाही. येस, गुड. चला, रेडी आहात सगळे? ओके. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. आपल्याला अगदी रिलॅक्स बसायच्या. रेडी? चला. तळहात मांडीवर, तळहात आकाशाकडे. आपल्याला अगदी रिलॅक्स बसायचे आहे. शरीरावर कुठलाही ताण नको. अगदी रिलॅक्स, डोळे हलके बंद. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. संपूर्ण लक्ष आपल्याला येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. कल्पना करा, तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, कष्ट, सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे. कल्पना करा, तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, कष्ट, सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे. कायमस्वरूपी दूर होत आहे. जीवनातील प्रत्येक कष्ट,
जीवनातील प्रत्येक कष्ट, दुःखांना तुम्ही दूर करत आहात. जीवनातील प्रत्येक कष्ट, दुःखांना तुम्ही दूर करत आहे. दिव्य रेकी शक्तीला आव्हान करायचे आहे. दिव्य रेकी शक्तीला आव्हान करायचे आहे. आणि आज या साधनेच्या माध्यमातून अलाव करायचे आहे, अलाव करायचे आहे. दुःखांना दूर करण्यासाठी शरीर आणि मनातील तणावांना दूर करण्यासाठी अलाव करायचे आहे. कल्पना करा, तुम्ही संपूर्ण स्वास्थ्यमय ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आकर्षित करत आहे. कल्पना करा, तुम्ही संपूर्ण स्वास्थ्यमय ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आकर्षित करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देण्यासाठी ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये पोहोचत आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये पोहोचत आहे. क्राउन चक्रामध्ये पोहोचत आहे आणि क्राउन चक्रामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, तणाव असेल, त्या प्रत्येक नकारात्मकतेला आणि तणावाला कायमस्वरूपी दूर करत आहे. त्या प्रत्येक नकारात्मकतेला, त्या तणावाला कायमस्वरूपी दूर करत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आता तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये पोहोचत आहे. तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये पोहोचत आहे. इथे तुमच्या शरीर लेवलवर, मन लेवलवर कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ही निगेटिव्हिटी क्लीन करत आहे. कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल ही क्लीन करत आहे, क्लीन करत आहे, क्लीन करत आहे. आता ही सर्व प्रकारची नकारात्मकता तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचत आहे. संपूर्ण मस्तिष्क, दोन्ही डोळे, कान, नासिका आणि ओठ यामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, सर्व रिमूव्ह करत आहे, सर्व रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे. दातांमध्ये काही प्रॉब्लेम असेल, जिभेमध्ये काही प्रॉब्लेम असेल, थ्रोट चक्रामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर ही सगळ्या प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे. कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. सगळ्या प्रकारच्या नकारात्मकतेला पूर्णपणे रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे. तुमच्या थ्रोट चक्रामध्ये इथे खूप अव्यक्त भावना आहेत. तुमच्या थ्रोट चक्रामध्ये खूप अव्यक्त भावना आहेत. कोणीतरी तुम्हाला बोलून गेला, त्याला उत्तर द्यायचे राहून गेले. कुणीतरी तुम्हाला तणाव देत होतं, त्याला उत्तर द्यायचं राहून गेलं. कंठापर्यंत ते शब्द येऊन थांबलेले आहे. झालेल्या दुःखांचे खोट इथेच येऊन गिळलेले आहे. ती सगळी नकारात्मकता आणि त्याच सोबत तुमचं अन्ननलिका, श्वसन नलिका, थायरॉइड ग्लँड, टॉन्सिल्स इथे कुठल्याही कारणाने नकारात्मकता असेल, सगळ्या प्रकारची नकारात्मकता पूर्णपणे दूर होत आहे. सगळ्या प्रकारची नकारात्मकता पूर्णपणे दूर होत आहे, दूर होत आहे, दूर होत आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय रेकीची ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे.
बघा तुमचे लंग्स, हृदयाचा भाग, छातीचा भाग, पाठीमागच्या स्पाईनचा भाग, दोन्ही हात, खांद्यापासून बोटांपर्यंत कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, त्या प्रत्येक निगेटिव्हिटीला कायमस्वरूपी हील करत आहे. त्या प्रत्येक निगेटिव्हिटीला कायमस्वरूपी हील करत आहे, हील करत आहे, हील करत आहे. परमनंटली हील करत आहे, परमनंटली हील करत आहे, हील करत आहे. अलाव करा हृदयापर्यंत. हृदयामध्ये सुख दुःखाच्या भावना साठवून ठेवलेल्या होत्या. सुख दुःखाच्या भावना साठवून ठेवल्या होत्या. त्या प्रत्येक भावनेला आज रिलीज करायचं आहे. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. हृदयातल्या प्रत्येक नकारात्मक भावनेला दूर करण्यासाठी अलाव करा, अलाव करा, अलाव करा. जस्ट अलाव. आता बघा ही दिव्य ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे. तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे. नाभीच्या 3 बोट वर असलेला चक्र संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम, लिव्हर, पॅनक्रियाज इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, अतृप्त इच्छा असतील, त्या सर्व नकारात्मकतेला ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा परमनंटली काढून टाकत आहे. संपूर्ण निगेटिव्हिटीला दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली रिमूव्ह, रिमूव्ह. जस्ट अलाव, अलाव करा. रिमूव्ह करण्यासाठी अलाव करा, अलाव करा. आता ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचत आहे. तुमच्या स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचत आहे. संपूर्ण जेनेटिक ऑर्गन, बीजकोश आणि तुमची किडनी इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची समस्या असेल, त्या सर्व समस्येला रिमूव्ह करून तुमच्या स्वादिष्ठान चक्र सगळ्या नकारात्मक ऊर्जांना घेऊन रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. तुमचं संपूर्ण रूट चक्र जीवनामध्ये अस्थिरतेची कारणांना घेऊन ही दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या दोन्ही पायांना स्पर्श करत आहे. तुमच्या दोन्ही पायांना स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे. अगदी तळपायातनं अगदी फोर्सफुली डोक्याच्या केसांपासनं पायांचा नखांपर्यंत असलेल्या प्रत्येक नकारात्मकतेला काढून पृथ्वीच्या भूगर्भामध्ये डीप जात आहे. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये डीप जात आहे, डीप जात आहे, डीप जात आहे, डीप जात आहे. तुमच्या डोक्याच्या केसांपासनं तर पायांच्या नखांपर्यंत असलेल्या प्रत्येक नकारात्मकतेला तुमच्या शरीरातून बाहेर जाण्यासाठी अलाव करा. प्रत्येक नकारात्मकतेला बाहेर जाण्यासाठी अलाव करा. परमनंटली, परमनंटली, परमनंटली. तुमच्या जीवनातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघालेली आहे. तुमच्या जीवनातून सर्व नकारात्मकता कायमस्वरूपी निघालेली आहे, निघालेली आहे, निघालेली आहे, निघालेली आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही वैसा आहे. आणि आता एक दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या तळपायापासनं आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या तळपायापासनं जेनेटिक ऑर्गन पर्यंत, रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. दिव्य उपचारक ऊर्जा, आता ही दिव्य उपचारक ऊर्जा तिथे ऍक्टिव्हेट होत आहे. तुम्हाला एक दिव्य ऊर्जा ऍक्टिव्हेट होताना दिसत आहे. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तिथे ऍक्टिव्हेट होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे. तुमच्या संपूर्ण शरीराला हील करत आहे, हील करत आहे, हील करत आहे. आणि रूट चक्रामध्ये लाल रंगाचा प्रकाश ऍक्टिव्हेट झालेला आहे. रूट चक्रामध्ये लाल रंगाचा प्रकाश ऍक्टिव्हेट झालेला आहे, ऍक्टिव्हेट झालेला आहे, ऍक्टिव्हेट झालेला आहे. रूट चक्राशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गन हील होत आहे. प्रत्येक ऑर्गन हील होत आहे, हील होत आहे. संपूर्ण उपचार प्राप्त होत आहे. तुम्हाला संपूर्ण उपचार प्राप्त होत आहे, संपूर्ण उपचार प्राप्त होत आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. स्वादिष्ठान चक्रात एक केशरी रंगाचा दिव्य प्रकाश तुमच्या स्वादिष्ठान चक्रात ऍक्टिव्हेट झालेला आहे.
केशरी रंगाचा दिव्य प्रकाश तिथे ऍक्टिव्हेट झालेला आहे. आणि आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रांपर्यंत पोहोचलेली आहे. तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेली आहे आणि पिवळ्या रंगाचा दिव्य ऊर्जांनी तिथे प्रकाशमय झालेला आहे. पिवळ्या रंगाच्या दिव्य ऊर्जांनी तिथे प्रकाशमय झालेला आहे. तुमचं संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम हील होत आहे. तुमचं संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम हील होत आहे, हील होत आहे. प्रत्येक ऑर्गन हील होत आहे आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हृदय चक्रापर्यंत पोहोचलेली आहे आणि हिरव्या रंगाच्या प्रकाशाने तुमचं हृदय संपूर्ण प्रेम आणि करुणेने भरत आहे. संपूर्ण प्रेम आणि करुणेने भरत आहे. संपूर्ण हील होत आहे. संपूर्ण हील, संपूर्ण हील. आणि आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. थ्रोट चक्रामध्ये अगदी लाईट ब्ल्यू कलरच्या प्रकाशाने व्याप्त झालेला आहे. अगदी लाईट ब्ल्यू कलरच्या प्रकाशाने व्याप्त झालेला आहे. तुमच्या वाणीमध्ये ते झालेलं आहे. तुमच्या वाणीमध्ये ते झालेलं आहे, ते झालेलं आहे, ते झालेलं आहे. इथे असलेल्या अन्न नलिका, श्वसन नलिका आणि संपूर्ण ऑर्गन हील होत आहे. संपूर्ण ऑर्गन हील होत आहे, हील होत आहे. संपूर्ण उपचार तुम्हाला संपूर्ण उपचार प्राप्त होत आहे. संपूर्ण उपचार प्राप्त होत आहे. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. तुमच्या संपूर्ण चेहरा, संपूर्ण मस्तिष्क ऍक्टिव्हेट करत आहे आणि डार्क निळ्या रंगाच्या प्रकाशाने तुमचं संपूर्ण मस्तिष्क सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण झालेलं आहे. सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण झालेलं आहे, परिपूर्ण झालेलं, परिपूर्ण झालेलं आहे. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. तुमच्या क्राउन चक्रापर्यंत पोहोचलेली आहे आणि डार्क जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने तुमचं संपूर्ण क्राउन चक्र ऍक्टिव्हेट झालेलं आहे. तुमचं संपूर्ण क्राउन चक्र ऍक्टिव्हेट झालेलं आहे, ऍक्टिव्हेट झालेलं, ऍक्टिव्हेट झालेलं आहे. प्रत्येक विचार सकारात्मक झालेला आहे. प्रत्येक विचार सकारात्मक झालेला आहे. प्रत्येक विचार तुमचा सकारात्मक झालेला आहे. आणि आता तुमच्या औरामध्ये संपूर्ण ऊर्जा परिपूर्ण झालेली आहे. आता तुमच्या औरामध्ये ही संपूर्ण ऊर्जा परिपूर्ण झालेली आहे. संपूर्ण ऊर्जा परिपूर्ण झालेली आहे. संपूर्ण ऊर्जा परिपूर्ण झालेली आहे. ईश्वर ऐसा ही हो. ईश्वर ऐसा ही हो. ईश्वर ऐसा ही हो. ऐसा ही हो. ऐसा ही हो. ऐसा ही हो. आणि हे सर्व ऊर्जा तुम्ही स्वतःमध्ये ग्रहण केलेली आहे. स्वतःमध्ये ग्रहण केलेली आहे. स्वतःमध्ये ग्रहण केलेली आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. स्वतःचा आभार माना. दिव्यरिकी शक्तीचा आभार माना आणि हळूवार दोन्ही हात आपल्याला रब करून डोळ्यावर ठेवायचे आहे. कुठलीही घाई करू नका. अगदी हळूवार, हळूवार, हळूवार. आणि पाणी पिणे. काय जाणवलं? कुणाला काही वाटलं? हिलिंग झाली? ओके. आता बोर्डाची एक्झाम आहे. कोणी शेअर करू शकेल? कोणाला कसं वाटलं? कलर जाणवलं नाही? काय झालं? एनी शेअरिंग? आवाज येतोय. हँड रेस करू शकता. असं हँड रेस केलं तरी मला दिसेल तुम्ही. ओके. चला.
आता आपण बघूया, आता बघा बोर्डाची एक्झाम आलेली आहे जवळ. पुढच्या महिन्यामध्ये बोर्ड एक्झाम आहे. कोणाची मुलं 10वीत असतील, 12वीत असतील किंवा बाकीचे सुद्धा एक्झाम्स असतात. मग आता मुलांना आपण पाठवतो आणि त्यांचा पेपर खूप छान जावा म्हणून आपण त्यांच्यासाठी पेन चार्ज करून देणार आहोत. ज्यांचा शक्तिपात झालेला आहे त्यांना हे खूप छान जमेल. ओके. कारण की आपली रेखीची ऊर्जा म्हणजे तुमच्या शक्तिपात झाल्यामुळे तुमचे रेखी ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होते. ओके. सो मग तुम्हाला करायचं काय आहे, तर रेकीला आधी कॉल करायचा आहे, म्हणजे रेकीची प्रार्थना करून घ्यायची आहे. आणि पेन, आपण या पेनला चार्ज कसं करणार आहोत. सर्वप्रथम रेखीला कॉल करून या पेनला हातात घ्यायचा. या पेन, मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. ओके. मी या पेनची आभारी आहे. आणि आता या पेननी आपला मुलगा मुलगी लिहिणार आहे पेपर, तर त्यांचा पेपर खूप छान गेला पाहिजे आणि त्यांना जेही प्रश्न आहे त्या प्रश्नांचे संपूर्ण उत्तर त्यांना पटपट आठवायला पाहिजे आणि ते जेही प्रश्न लिहितील, उत्तर लिहितील ते सगळं अचूक राहणार आहे. ओके. त्यासाठी तुम्हाला अफर्मेशन काय द्यायची आहे, रेखीला पालखून या पेनला इथे ठेवून द्यायचे खाली आणि हात रब करून मी अफर्मेशन सांगते, तुम्ही अफर्मेशन लिहून घ्या एकदा. पण आपण प्रोसेस कशी करणार आहोत, ज्या पद्धतीने आपण अन्न आणि पाणी चार्ज करतो, म्हणजे आपली ही रेखीची ऊर्जा आपल्या पामचक्रामधून फ्लो होते. ओके. तर आपल्याला कुठल्याही गोष्टीला चार्ज करायचं असेल तर त्या वस्तूवर आपल्याला असं रेखीची ऊर्जा म्हणजे असं हात रब केलं, हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला तिथे हिलिंग पोहोचवायची असते. ओके. तर पेन असं ठेवून आपल्याला हे दोन्ही हात असे करून आपल्याला अफर्मेशन बोलायची आहे. अफर्मेशन लिहून घ्या. तुमची एक्झाम असेल तर या पेननी मी पेपर लिहित आहे असं, किंवा मुलाचं असेल तर मुलाचं नाव घ्यायचं आहे तुम्हाला. अफर्मेशन राहील की हा पेन मला परीक्षेत योग्य शब्द, योग्य उत्तर आणि पूर्ण आत्मविश्वास देत आहे. या पेनमध्ये सकारात्मक, बुद्धिवर्धक आणि यशदायी ऊर्जा आलेली आहे. ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. परत एकदा मी अफर्मेशन सांगते तुम्हाला. हा पेन मला परीक्षेत योग्य शब्द, योग्य उत्तर आणि पूर्ण आत्मविश्वास देत आहे. या पेनमध्ये सकारात्मक, बुद्धिवर्धक आणि यशदायी ऊर्जा आलेली आहे. येणार आहे, झाली आहे, होऊ दे असं नाही. म्हणजे आपल्याला रेकीला जेव्हाही आपण रेकीच्या कुठलंही इंटेन्शन देतो, तर आपलं इंटेन्शन, आपली अफर्मेशन काय असतं, तर घडलेलं आहे, होऊ दे म्हणण्यात असं नाही बोलायचं असतं आपल्याला. म्हणजे झालेलं आहे, आलेली आहे संपूर्ण ऊर्जा. आणि मग या पेनचे आभार मानायचे, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि मग हा पेन आपल्या मुलांना द्यायचा आहे पेपर लिहिण्यासाठी. ओके. अफर्मेशन बोलत आपल्याला हात असे ठेवायचे आहे पेनवर डिस्टन्सनी, एवढं एवढं खूप चिपकून नाही, असे वेळ ठेवून हात रब करून आपल्याला अफर्मेशन बोलून आपले दोन्ही हात म्हणजे जे हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हात असे ठेवायचे आहे. एक 2 ते 3 मिनिटं तुम्हाला लागेल. ओके. त्यानंतर तुम्हाला नाभीपासून कट कट कट, डिलीट 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 असं करून द्यायचं आहे. ओके. रिपीट अगेन. ओके. हा पेन मला परीक्षेत, तुम्ही असेल तर तुमचं नाव, मुलांचं असेल तर हा पेन माझ्या मुलाला असं किंवा मुलीला असं. ओके. त्यांचं नाव सुद्धा घेऊ शकता. हा हा पेन माझ्या मुलीला प्रिशाला परीक्षेमध्ये, जसं या पद्धतीने. ठीक आहे. हा पेन मला परीक्षेत योग्य शब्द, योग्य उत्तर आणि पूर्ण आत्मविश्वास देत आहे. या पेनमध्ये सकारात्मक, बुद्धिवर्धक आणि शब्ददायी ऊर्जा आलेली आहे. ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.
एवढं बोलल्यानंतर नाभीपासून कट 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 डिलीट 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 करायचं आहे. ओके, कळलं सर्वांना? गुड. मनी मंत्र काय आहे? आता मनी मंत्र बघूया आपण. मनी मंत्रा तुम्ही पैसे कुठे कुठे ठेवता? सांगा सुचिता मॅम. पैसे कुठे कुठे ठेवता? मोबाईलच्या मागे कुठे कुठे ठेवता सांगा. पैशाची जागा कुठे आहे आणि कुठे कुठे ठेवता? पैसा कुठे असतो आपला? पर्स मध्ये आणि तिजोरीत. आणखी डब्यात, नाही मोबाईलच्या मागे असं नाही वगैरे नाही. नसतं ना? गुड, नाही. व्हेरी गुड. खूप खूप छान. का बरं? कारण लक्ष्मीचा वास कुठे आहे? तर तिजोरीमध्ये, पर्समध्ये. काही महिलांना सवय असते की मोबाईलच्या मागे त्याला चुरगळून ठेवतात. आणि पर्समध्ये जरी तुम्ही पैसा ठेवत आहे, तर ते फोल्ड असं चुरगळून ठेवायला नको. कारण आपल्याकडे आपण लक्ष्मीपूजन करतो. आपण सगळं आणि आपल्या पर्समध्ये बघा भरपूर पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या पर्समध्ये खूप काही कचरा जमा असतो. म्हणजे कुठल्या कुठल्या चिठ्ठ्या, औषधीच्या चिठ्ठ्या, मूव्ही बघतील त्या तिकीट अशा. तर जर कुणाच्या पर्समध्ये अशा विनाकामाच्या जर वस्तू असतील, तर त्या आजच तुम्ही त्या काढून फेकून टाका. कारण तुम्ही तिथे औषधीच्या चिठ्ठ्या आणि पैसा, तर पैसा कुठे अट्रॅक्ट होत आहे? त्या औषधीच्या चिठ्ठ्यामध्ये ते एनर्जी त्याला खेचत आहे. आणि तो पैसा मग तुमच्या औषधीमध्ये जातो आहे. कारण तुम्ही तिथे एनर्जी तशी क्रिएट करत आहात. म्हणून अनावश्यक वस्तू कधीही पर्समध्ये ठेवू नये, कारण पर्समध्ये फक्त पैशाची जागा असते. ओके. आणि पैशाला अफर्मेशन द्यायची आहे की दररोज म्हणजे जो पैसा आहे आपल्याला आपल्या प्रॉपर्टीमध्ये दररोज माझ्या प्रॉपर्टीमध्ये वाढ होत आहे. माझ्या प्रॉपर्टीमध्ये वाढ होत आहे. दररोज माझं म्हणजे इन्कम वाढलेलं आहे. असं आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. आणि चुरगळलेल्या नोटांना सरळ ठेवायचे आहे, सरळ. कारण ती समृद्धी आहे. एक लक्ष्मी आणि एक अलक्ष्मी असते. जिथे नीटनेटकं, स्वच्छ आणि आपण लक्ष्मीचा आदर करतो, तिथेच लक्ष्मी नांदत असते. जिथे घरात नीटनेटकंपणा नसतो, किचन स्वच्छ नसतं, तिथे कधीही लक्ष्मी नांदत नाही. ओके. सो म्हणून जेव्हाही आपण पैसा पर्समध्ये ठेवतो, फक्त पर्समध्ये व्यवस्थित असे त्याचे 2-3 फोल्ड करून नाही सरळ ठेवायचे आहे. आपला पर्स एवढा असतो, व्यवस्थित पैसा येतो त्यात. ओके. आणि खूप दिवसापासून आपण ते प्रॉपर्टीचे पेपर लॉकरमध्ये ठेवले, त्यांना बघितले नाही आहे. तर त्यांना काढा, स्वच्छ करा, रेकी द्या त्याला, की दररोज माझ्या प्रॉपर्टीमध्ये वाढ झालेली आहे. माझ्या प्रॉपर्टीमध्ये वाढ झालेली आहे. माझा पैसा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा त्याला असं अफर्मेशन द्यायचे, की माझा पैसा एवढ्या-एवढ्या पटीने वाढलेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला रेकी द्यायची आहे आपल्या पैशांना, प्रॉपर्टीच्या पेपर्सला. ओके. आणि जितकं तुम्ही पैशाला इज्जत द्याल, तितका पैसा तुमच्याजवळ जाईल. नाही तो कुणा हातचं काय असतं, पैसा तो हात का मैल है. म्हणजे हाताचा मळ तर मग हाताचा मळच राहते, तू नांदतच नाही. समजलं? कधीही पैशाला हाताचं मळ असं समजायचं नाही. पैसा है तो सब कुछ है. असं नाही की पैसा है तो सब कुछ है म्हणून, पण पैसे के सिवा कुछ होता भी नहीं है. एक गोष्ट लक्षात घ्या. काय बरोबर आहे? म्हणून पैशाला जेवढं तुम्ही पैशाला आय लव्ह मनी, आय एम मनी मॅग्नेट असं रोज बोला. आय एम मनी मॅग्नेट हा एक वाक्य लिहून घ्या. आय एम मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट दररोज हा वाक्य बोला. मी मनरेखीमध्ये हे मंत्र देत असते. आय एम अ मनी मॅग्नेट. अरे यार. ओके. कळलं सर्वांना? दोन मिनिटं थांबा.
सॉरी, एक काम आलं होतं. ओके. काय सुरू होतं? मनी. गुड. आता ज्यांच्याकडे लॉकर आहे त्यांनी एकदा लॉकर उघडून टाकायचं. आपल्या प्रॉपर्टी पेपर जे धूळ बसलेली आहे त्यांना छान क्लीन करायचं. आणि आजचं काम तुमच्यासाठी आहे की रेकी त्यांना द्यायचं आहे प्रॉपर्टी म्हणजे बाहेर होण्यासाठी. ओके. आणि पैशांना सुद्धा. आपला फर्स्ट लेवल हे स्वयंशुद्धी करण्याचं असतं. ठीक आहे. तुमच्या माइंडमध्ये विचारांचे आहे सगळ्या जे आपण 5 दिवस शिकलेलो आहे हे तुमच्यासाठी स्वतःसाठी होतं. आता आपलं इथून क्लास संपलेलं आहे. सेकंड लेवल आपली बॅच सुरू होणार आहे मंडेला म्हणजे सोमवारपासून. रेकी तुम्हाला जर इतरांना द्यायची आहे, रेकीमध्ये तुम्ही फक्त शारीरिक मानसिक आध्यात्मिक सगळ्या गोष्टीवर उपाय म्हणजे रेकी. जर समजा एखाद्याला डिस्टन्सने आपल्याला बरं करायचं आहे, त्यासाठी आपल्याला सिम्बॉल्स लागतात. आपल्याला फक्त इंटेन्शन सोबत सिम्बॉल म्हणजे फक्त इंटेन्शन नाही तर आपल्याला त्यासोबत सिम्बॉल्सची सुद्धा गरज पडते, जे की रेकीमध्ये असतात. म्हणजे जे सिम्बॉल्स तुम्ही वापरता त्या सिम्बॉलने तुम्हाला पूर्ण म्हणजे जास्त प्रमाणात फायदा होतो. यासाठी सेकंड लेवलचा शक्तिपात आणि मग नंतर 100% ऊर्जा पाहिजे तर थर्ड लेवलचा शक्तिपात. म्हणजे या शक्तिपाताने ही ऊर्जा तुमच्यामध्ये येत असते आणि तेव्हा मग त्यांचा तुम्हाला जास्त फायदा होतो. सो आणि जर डिस्टन्सने आपल्याला बरं करायचे इतरांच्या तब्येतीला, तर त्यासाठी डिस्टन्सने जसं ब्रिज पार आपल्याला जर एखाद्या नदीवरून जायचं आहे तर आपण तेरत जाणार आहोत का? त्या शक्य नाही ना, नदीतून सरळ वाहत जाणं. त्याच्यावर काय बांधलं जातं? ब्रिज. आणि मगच आपण त्या ब्रिजवरून चालत जातो. या बाजूने त्या बाजूने जाण्यासाठी आपला ब्रिज. तर रेकीच्या सेकंड लेवलला तुम्हाला ब्रिज सिम्बॉल हा शिकवलं जातं. म्हणजेच तुम्ही डिस्टन्सनी इतरांना तुम्ही हिलिंग पोहोचून त्यांना संपूर्ण बरे करण्याची शक्ती तुम्हाला शिकवली जाते. त्याचप्रमाणे जर एखाद्याला सायकिक अटॅक, आता सायकिक अटॅक म्हणजे काय? तर काळ्या जादूचा भरपूर लोकांनी ऐकलेलं असेल. कधी कधी चुकून कुणावर म्हणजे कोणाचा औरा जर स्ट्रॉंग नसलं तर त्यांच्या औरामध्ये लवकर काळ्या जादूंचा प्रभाव होत असतो. चुकणी झाला किंवा कोणी मुद्दाम करत असतं त्याला सायकिक अटॅक म्हटलं जातं. मग आता त्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला रेकी संपूर्ण मदत करत असते. त्यासाठी काय करायचं असतं? सायकिक सर्जरी करायची असते. मग ते तुम्हाला थर्ड लेवलला शिकवलं जातं की त्यातून आपल्याला बिना औषधीने, त्यात तुम्हाला एकही रुपयाची औषध घ्यायची गरज पडत नाही. बिना औषधीने तुम्ही उपचार करू शकता. तर स्वतःच नाही तर दुसऱ्यांना सुद्धा तुम्ही उपचार देऊ शकता इतकी तुमच्यामध्ये शक्ती आलेली असते थर्ड लेवलमध्ये. ओके. एखाद्याच्या घरावर सायकिक अटॅक झालेला असतो. म्हणजेच कसं? एखाद्या व्यक्तीची तब्येत बरी खराब झाली, तो दुरुस्त झाला, पण मग दुसऱ्याची झाली, तिसऱ्याची झाली, असं कंटिन्यू घरामध्ये आजाराचे कंटिन्यू सुरू असतं. म्हणजेच त्याच्या घरावर सायकिक अटॅक झालेला आहे. मग त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला उपाय म्हणजेच आपण थर्ड लेवलला शिकत असतो. त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी जे मी तुम्हाला एनर्जी बॉल, त्यात जर तुम्ही सिम्बॉल वापरले तर ते खूप जास्त पॉवरफुल आहेत. त्यात आपण सिम्बॉल्सचा वापर करत असतो. जेव्हा तुम्ही सिम्बॉल्सचा वापर करून ती अफर्मेशन देता ती प्रॉपर आणि खूप लवकर वर्क करत असते. हे सुद्धा आपण सेकंड आणि थर्ड लेवलला शिकत असतो. ठीक आहे. आपली फीज आहे 5,000 म्हणजे याची फीज आहे 5,000. सेकंड आणि थर्ड लेवलच्या ज्यांना ऍडमिशन घ्यायची आहे त्यासाठी आपली फीज आहे 5,000. आणि तुम्हाला जर म्हणजे वन टाइम तुम्हाला फक्त पे करायचे आहे. दुसऱ्यांदा तुम्हाला पे करायची गरज पडत नाही. म्हणजे जेव्हाही माझे बॅचेस म्हणजे मला तर माझे कंटिन्यू बॅचेस राहतात. तुम्ही एकदा पे करून कंटिन्यू बॅचेस मध्ये रिपीट करू शकता. म्हणजे लाईफ टाइम एक्सेस तुम्हाला या क्लासचा राहतो. ओके. सेकंड आणि थर्ड लेवल 14 दिवसाचा संपूर्ण कोर्स असतो आणि त्यात तुम्हाला सेकंड लेवलचे शक्तिपात, थर्ड लेवलचे शक्तिपात, सेकंड लेवलचे सगळे सिम्बॉल्स, थर्ड लेवलचे सिम्बॉल्स, संपूर्ण पीडीएफ तुम्हाला मिळत असते. आणि जसं आपला हा रेकॉर्डिंग लाईव्ह क्लास आहे त्याचप्रमाणे आपला लाईव्ह क्लास असतो आणि प्रत्येक क्लासची तुम्हाला रेकॉर्डिंग मिळत असते.
काही आपले कर्माचे असतात. म्हणजे तुम्ही कितीही काही करत आहात, पण तुम्हाला यश मिळत नाही. मग हे का बरं असं होतं? यामागं कारण काय आहे? म्हणजे काहीतरी कर्माच असतात आपले. ज्या पद्धतीने आपण 3 पिढ्यांचे जीन्स म्हणजे आपण आपल्या आईसारखे दिसतो, आपली आई आपल्या आजीसारखी दिसत होती. असं 3 पिढ्यांचं आपण जसं त्यांच्यात दिसणं, असं सोबत घेऊन येतो. त्याच पद्धतीने आपण त्यांचे कर्मा म्हणजे त्यांचे ब्लेसिंग्स काही गुड, बॅड असं कॅरी करतो. मग त्या ब्लॉकेजेसला रिमूव्ह करायचं कसं? म्हणजे तुम्ही कितीही करत आहात, कितीही प्रयत्न करता, पण तुम्हाला यश मिळत नाही. या मागचं असतं ते कर्मा ब्लॉकेजेस. ते क्लिअर सुद्धा आपण 3rd लेव्हलमध्ये करत असतो. म्हणजे तुम्हाला जर यश पाहिजे असेल आणि तुम्हाला यश मिळत नाही आहे, त्यासाठी तुमच्या कर्मा सगळ्यात जास्त तिथे ब्लॉक आहे. म्हणजे ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत. ते तुमचं आधी क्लिअर होईल, त्यानंतर मग तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्हाला मिळत जाणार. ओके. तुम्हाला टेलिपॅथिक हिलिंग म्हणजे एखाद्याचे व्यसन, एखाद्याला दारूचे व्यसन आहे, आणखी भरपूर काही व्यसन असतात. एखाद्याला मोबाईलचे छंद आहे, म्हणजे मुलगा-मुलगी आपले जे छोटे मुलं असतात, त्यांना सर्वात जास्त मोबाईल बघण्याचा खूप जास्त वेळ असतो, खूप जास्त छंद असतो. तो सुद्धा एक व्यसनच झाला. म्हणजे जर अर्धा तास बघतो आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही तो दिवस-दिवस बघत आहे, म्हणजे ॲडिक्ट झालेला आहे फोनचा, म्हणजेच त्याला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. अशा प्रकारचे दारूचे व्यसन, सिगारेटचे व्यसन म्हणजे भरपूर व्यसन असतात. तर त्या व्यक्तीला त्या व्यसन मुक्त कसं करायचं आहे? तुम्ही त्याला त्या गोष्टीपासून व्यसन मुक्त करायची टेक्निक सुद्धा तुम्हाला रेकीच्या 2nd लेव्हलमध्ये शिकवली जाते. त्याला टेलिपॅथिक हिलिंग म्हणजे हिलिंगचे भरपूर प्रकार आहेत. ते तुम्हाला 2nd आणि 3rd लेव्हलमध्ये शिकवलं जातात. आणि विश बॉक्स ज्या तुमच्या इच्छा आहेत. प्रत्येकांना इच्छा भरपूर असतात. मला मोठा बंगला पाहिजे, 5 करोडचा बंगला पाहिजे. आता मला 5 करोडचा बंगला पाहिजे, ऑडी पाहिजे, मर्सिडीज पाहिजे, आणखी BMW ज्या आहे गाड्या पाहिजे. म्हणजे जे आहे. तुम्ही म्हणाल की मी फक्त विश बॉक्स लिहिते आणि असं नाही. त्यावर तुम्हाला वर्क सुद्धा करावं लागतं. ठीक आहे. तर विश बॉक्स भरपूर लोकांचे काही ना काही विश असतात. तर ते आपल्या पूर्ण कशा करता येईल म्हणजे आपल्याला त्यात विश बॉक्स शिकवलं जातं. विश बॉक्स सोबत तुम्हाला ग्रीड लावायला शिकवले जाते. ग्रीड म्हणजेच काय? तर समजा एक फॉर एक्झाम्पल ग्रीडमध्ये सुद्धा प्रकार असतात. आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यासाठी ग्रीड म्हणजे लावली जाते आणि जर 2 लोकांच्या मधात तिसरी व्यक्ती जर आलेली आहे, तिला दूर करण्याचे काम सुद्धा ती ग्रीड लावली जातं. म्हणजे ती 2 लोकांचं नातं खूप छान आहे, जसं हसबंड वाईफच्या आणि त्यांच्या मधामध्ये तिसरी व्यक्ती आलेली आहे म्हणजे हसबंड वाईफचं नातं दूर झालेलं आहे. आपण म्हणजे त्या व्यक्तीला काय बोलणार आहे? बोलून सुद्धा ती व्यक्ती ऐकत नाही. त्यासाठी तिला तुम्ही बिना औषधाने, बिना काही बोलून तिला लगेच तुम्ही दूर करू शकता. त्याला आपण ग्रीडनी करत असतो. म्हणजे त्याला आपलं क्रिस्टल ग्रीडने आपण ते करत असतो. हे सुद्धा टेक्निक तुम्हाला 3rd लेव्हलला शिकवली जाते. आणि यासोबत कुठली क्रिस्टल, कुठला ब्रेसलेट, काय तुम्हाला वापरायला पाहिजे, हा सुद्धा आपल्या याच्यामध्ये आहे. ओके. सो ज्यांनाही ऍडमिशन घ्यायची असेल, आपलं पूर्ण सिलेबस आणि त्यात तुम्हाला काय-काय शिकवेल परत डिटेल्स तुम्हाला आपल्या ग्रुपवर दिली जाणार. आणि ही बॅच आपली होणार आहे सुरू सोमवारला. टाईम हाच राहील. एकदा वेळ आपण डिस्कस घेऊया कारण माझे बाकीचे सुद्धा बॅचेस असतात. तर ज्यांना हा वेळ जर योग्य असेल 1 ते 2 तर या वेळेवर घेता येते किंवा मग आपण टाईम शिफ्ट सुद्धा करू शकतो. की म्हणजे ऍडमिशन झाल्यानंतर मग आपण डिस्कस करतो की कुठला वेळ कुणासाठी बेस्ट आहे. आणि मग कारण माझे 2 बॅचेस चालत असतात आणि प्रत्येक माझे एंजल, मनी रेकी चालत असते. त्याच्यामुळे मग आपण ते वेळ मॅनेज करू शकतो. ओके. आणि याची फीज आहे फक्त 5,000 वन टाइम तुम्हाला पे करायची आहे आणि लाईफ टाईम एक्सेस राहणार आहे. मग तुम्ही कितीही वेळा ती बॅच रिपीट करू शकता. ओके. आता कुणाला काही प्रॉब्लेम असेल, काही क्वेशन असेल तर मला विचारू शकता. आणि तुम्हाला 2nd आणि 3rd लेव्हलची सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे. 2nd लेव्हल, रेकी 2nd लेव्हल आणि 3rd लेव्हल म्हणजे तुम्ही मास्टर हीलर बनता. यू आर अ रेकी मास्टर हीलर. म्हणजे तुम्ही हिलिंगचे इतरांकडून पैसे सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला ते शिकवलं जातं तसं. त्या दिवशी सर मला म्हणत होते, एक सर म्हणत होते की तुम्ही हिलिंग देऊ शकता का? तर असं भरपूर लोकांना हिलिंगची गरज पडते. तर तुम्ही तसे
हिलिंग सुद्धा करू शकता आणि त्याचे चार्जेस घेऊ शकता. म्हणजे 1100 घ्यायचे, 1100, 1500 घ्यायचे, असे भरपूर लोक आहे की हिलिंग देतात आणि त्याचे पैसे घेत असतात. ओके, इथपर्यंत कुणाला काही प्रश्न? नो. ओके, चला, प्रश्न असेल तर विचारू शकता पटकन 1-2 मिनिटात. कुणाला काही प्रश्न नाही?